माझ्या कलरफुल बास्केट. फ्रेंड्स पाहू शकता इतके टोमॅटो, मटर, बीटरूट इतके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ब्रोकली काढणार आहे कारण आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे ब्रोकलीची व्यवस्थित अशी वाढ होणार नाही आहे. तर हे पहा, आत्ता तरी आपल्या ब्रोकली अशा सुंदर रेडी आहेत. तर हे लास्ट पीक आहे हे ब्रोकलीचं. सुंदर अशी छान वाटतं. तर फ्रेंड्स, आपल्या दाणे भरलेले हे घेवड्याच्या शेंगा काढूया. आणि मी ह्या काढते आज कारण मला ना द्यायचे फ्रेंड्सना. आणि ह्याची उसळ इतकी टेस्टी होती, सर्वांना इतकी आवडती ना. मला वाटलं आता नवीन येणार नाहीत शेंगा, पण देवाच्या कृपेनं पहा अजूनही नवीन फुलं, नवीन शेंगा येतच आहेत या वेलाला. या वेलानं पण भरपूर आपल्याला पीक दिलं आहे. आता पाहूया उन्हाळ्यात ही किती दिवस याला शेंगा येत आहेत. मी दाखवतच राहीन तुम्हाला. आज पण मस्त दाणे भरलेले मी शेंगा पाहून पाहून सगळ्या तोडती आहे, कारण मलाही बनवायची उसळ आणि द्यायच्याही आहेत शेंगा. आपला व्हिडिओ पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर अजिबात स्किप करू नका, पाहत राहा. आज सुंदर असं हार्वेस्टिंग आपलं, आणि तेही भरघोस असं होणार आहे आपल्या शेतात. हे फास्ट फॉरवर्ड दाखवते मी शेंगा पटापटा, पण खूप वेळ लागतो हे तोडायला. नवीन काकडीच्या वेलाला अशी मस्त सुंदर फुलं आली सुद्धा, म्हणजे लवकरच आता काकड्या दिसणार आहेत आपल्याला. भुंगा पहा कसा बसलाय मस्त. शेंगा काढायचं इतकं लेंदी काम आहे ना. हे बघा किती काढल्या तरी मी भरपूर. फ्रेंड्स, भरपूर शेंगा काढल्यात, अजून भरपूर आहेत. आम्ही काढतो. हे बघा, तुम्हाला व्हिडिओसाठी मी एवढ्या शेंगा काढल्यात. फ्रेंड्स, परवाच आपण मटरच्या शेंगा काढल्यात आणि अजूनही भरपूर आलेल्या आहेत. आणि ह्याही मी काढतीये कारण मला ह्या शेंगाही द्यायच्या आहेत. हे पहा, इतक्या सुंदर लटकतात शेंगा. वाटाणे इतके टप्पोरे भरलेत ना या शेंगांमध्ये. आणि आम्ही हेही वाटाणे वाळवलेले आहेत भरपूर, त्यानंतर सोलून मी फ्रीजरमध्येही स्टोअर केलेले आहेत त्याला. मला काय माहीत असं ओरबडून अशा शेंगा ह्या काढलेल्या आवडत नाहीत. वेल इतकी नाजूक असतात ना, तर मी कात्रीनं पटपट पटपट जे दाणे भरले त्या शेंगा अशा मस्त कापून घेते एकदम फास्ट. आता थंडी संपून उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळं जरा वरचेवर पाणी द्यावंच लागतं, कारण भरपूर ऊन पडायला लागले आता इथे. तर फ्रेंड्स, हे बघा, भरपूर अशा मटरच्या शेंगाही काढलेल्या आहेत. फ्रेंड्स, परत ह्या आपल्या आधीच्या बागेत आलो. हे बघा, कोबीचे सगळे गड्डे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघा पाठीमागही इतके सारे गड्डे. आता काढूया आपण कोबी. नीचे नीचे नीचे. हे पहा फ्रेंड्स, वांगी भरपूर लागलेली आहेत, काढणार आहे. त्याच्या आधी हे पहा, इथं ब्रोकली पण रेडी आहे. हा पण एक ब्रोकली काढून घेते, तिकडचे आपण काढलेलेच आहेत. हे पहा,
फ्रेंड्स वांगी तर काढलेली आहेत. चला आता शिमला मिर्च काढूया आपली. हे बघा सुंदर अशी शिमला मिर्च. फ्रेंड्स हे पहा. वाव. शिमला मिर्च काढायचं काम फार भारी वाटतं मला. अजिबात शक्ती लावायला लागत नाही. इतकं मस्त वाटतं. मस्त हाताला टच केल्या केल्या हातात येतात. परवा ह्या देशी शिमला मिर्च मी भरून केल्या होत्या. शेंगदाण्याचं कूट, खोबरं घालून ओलं. इतकी टेस्टी लागते ना. नक्की करून पहा तुम्ही ही रेसिपी. फ्रेंड्स आळूची पानं पहा काय सुंदर आलेली आहेत. थंडीत गारटली होती. खूप छान अशी वाढ व्हायला लागली आहे. पहा फ्रेंड्स टोमॅटो इतकं काढतोय आम्ही. परत येतात असे मस्तपैकी टोमॅटो. हे पहा किती छान आहे. फ्रेंड्स तुम्हीही नक्की करा देशी टोमॅटोची चटणी. मी तुम्हाला रेसिपी दाखवलीच आहे परवा करून. इतकी टेस्टी होते ना आंबट गोड चटणी. मजा येते खायला. तुम्ही पाहत राहा. पटापट टोमॅटो तोडून घेते मी. हे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते तुम्हाला. जे जे पिकलेत ते पटापट तोडून घेतलेत. इकडेही नवीन सरप्राईज आहे. पहा आता. फ्रेंड्स हे पहा दोडका लागला सुद्धा आपल्या वेलांना. हे पहा मस्त. आणि हे पहा छोटे छोटे दोडके आलेले आहेत. किती सुंदर. मी इथं आलेली आहे. इथंही शिमला मिरची. हे बघा 2-3 रोपं आहेत आणि ह्यालाही शिमला मिरची असे सुंदर आलेले आहेत. हे पहा एकदम देशीवाल्या आहेत ह्या. मस्त ना. हे पहा किती छोटे छोटे शिमला मिर्च. हे पहा हातात येते. मी हा बीटरूट काढतीये. छोटा आहे पण वर आला. हे बघा गोल. हे बघा त्याचे झुपके लागलेत आपल्या ह्या. हे बघा किती सुंदर मस्त मिरच्या. ठेचा करायचा आपल्या. हे पहा किती छान आलेत. ह्या अशाच काढतात बरं का. हे बघा मिरच्यांचेच किती प्रकार बघितले असतील तुम्ही माझ्या बागेत आत्तापर्यंत. आणि ह्याही मिरच्या आम्ही ठेचा करायला वापरतो. याही तिखट असतात. फ्रेंड्स पाहू शकता इतके टोमॅटो, मटर, बीटरूट, इतके सारे आपले वांगी, मिरच्या आणि हे बघा शिमला मिर्च, कोबी, खूप सारे ब्रोकलीज आणि या शेंगा. तर फ्रेंड्स कसं वाटलं इतकं सुंदर हार्वेस्टिंग माझ्या गार्डनचं. आणि खरं सांगा हार्वेस्टिंग आवडलं असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझं चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असंच भेटूया सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत माझ्या बागेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. माझ्या कलरफुल बास्केट्स.